गणपत टेलर मी घरी आहे की नाही काय माहिती, गावी बंद दिसाले. कसले ब्लाऊज शिवून देते काय माहिती हे माणूस. 10 वेळा सांगते मी, मला ना ब्लाऊज ढिले शिवून द्या. फार मोठ्या बायासारखं शिवून देतो. फिट करून द्या, फार बांगडीवाणी फिट करून देतो. आज ना ब्लाऊजच चांगले करून घेते गणपत टेलर कडून. उघडाचे या. तेच म्हणलं दरवाजा बंद दिसतोय, हाय की नाही तुम्ही. मी कुठं गेलो नागरायला. आता मला काय माहिती तुमचं काम कुठं राहतात काय नाही. 2-3 वेळा येऊन गेले मी, तुम्ही घरी राहतच नाही. कोण म्हणतं अगं बहिणी दरवाजा बंद कर. ते ना लय गार वार येते, मला तब्येत बरी नाही माझी. बरं बरं करते. दिसतंय का पण तुम्हाला हे असलं दार बीर बंद करून शूटिंग करायचं. मी काय म्हातारा झालो काय. नाही म्हणलं उगा असं दार बंद केलं तर अंधार बिंदार पडते ना, म्हणून म्हणलं. बरं मी काय म्हणते, मी काम घेऊन आली तुमच्याकडे. उगाच इथं गप्पा बिप्पा ठोकायला माझ्याकडे टाइम नाहीये. मला ना थोडं मस्त ह्याला बाहेर जायचंय. आणि का तुम्ही मला हे ब्लाऊज असे कसे शिवून दिले तर मी चांगला माप देते तरी मी तुम्ही माझ्या ब्लाऊज मध्ये ना खराबीच करता बाबा. हे बघ बाई, तुला मी पहिलेच सांगितलं होतं, तुला अंगावर जर माप द्यायचं असलं तर तुला ब्लाऊज एकदम टाईट फाईट करून देईन तुला मी. नाही बाई, आपल्याकडे तसलं नसते. माझा नवरा शिव्या देत असतो मला, असं अंगावर माप बीत नसतो देत आम्ही. मग ब्लाऊज असे ढिले ढुले येणार आहे. माझ्याकडे सगळं बाय माप पाचच देतात. म्हणजे अंगावरच माप घेता का तुम्ही. अंगावर माप घेतो. अगं टेलर आहे मी, टेलर डॉक्टर सगळे सारखेच राहते. पण मग मी मापाचं ब्लाऊज देते ना हो माझे चांगलं, मग तुम्ही असं मापावर चांगलं का नाही शिवत. अगं बाई तुला समजत कसं नाही. म्हणजे तू ब्लाऊज कधी शिवलं. आता तर शिवून दिले तुम्ही 2-3 दिवसापूर्वी. आणि ते मागचं का मागचं ब्लाऊज मला वाटतं झाला असेल एखादा महिना. दोन्ही बी आणले तुम्ही सोबत. एक महिन्यात तुझ्यामध्ये काही ग्रोथ बीज झाली का नाही. हा थोडी मोठी झाल्यासारखं वाटतं. मग जाडी झाली ना तू. मग काय झालं, जाड झाली म्हणून ब्लाऊज टाईट व्हायला किंवा ढिल व्हायला असं म्हणायचं तुम्हाला. चांगलं करतो तुझं काय तो नवरा. म्हणजे अगं तुझ्या नवरा तुझी चांगली देखभाल करतो. हा तेवढं आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो ना, म्हणून. बरं ते जाऊ दे. प्रेमच करतो का अजून काही. मग प्रेमच करतो की अजून दुसरं काय करतोय तुम्हाला काय वाटते. म्हणजे काम धाम असं म्हणतोय मी. काम तर करतोच ना. मेहनत घेतल्याशिवाय तर आता पैसा कुठून येणार आहे. एवढे चांगले चांगले ब्लाऊज तुम्ही शिवून देता मला, ढिल्ले फिट पैसेच घेता ना तुम्ही माझ्याकडून. मग मी काही तर काय गोटे खायला बस पैशासाठी तर करू राहिलो. तेच ना. हे पाय बरं, हे लोकांच्या बाय बघलं फाटेल. हे पार वा शिवराला बना तरी करू राहिलो मी. असं बघला शिवत बसा तुम्ही आणि आमचे ब्लाऊज द्या खराब करून. बाई हे बघ तुला मी मोकळं सांगतो, तुला जर अंगावर माप द्यायचं जर असेल तर इथं थांब. नाही तर तुझ्या सारख्या ना माझ्याकडे अशा भारी भारी आता मागे त्या ऐश्वर्या येऊन गेली होती. अगो बाई ऐश्वर्या. हा अरे बापरे, म्हणजे लय मोठे मोठे कलाकार येतात का तुमच्याकडे. माझं तेवढं मोठं येतं, कलाकार का येणार नाही. म्हणजे काय मोठं आहे तुमचं काम. अच्छा काम मोठं. हा तसं तर आहेच मला तुमचं काम मोठं. बरं ऐका की मी काय म्हणते, जाऊ द्या मग आता काय ना, माझा नवरा आहे ना माझ्या मागं मागच असते कुठं बी गेलं की. आणि असं वाटायला मला की तो माझं मागं मागं येऊ बी शकतो इकडं. तुम्ही काय करा पटकन ना माप घेऊन टाका. हा का. हा म्हणजे कसं आहे नवरा काय कुत्र्याच्या पोटचा काय भादव्याच्या कुत्र्यावर माग हिंडत राहतो. त्याला काय आहे ना विश्वास नाही हो माझ्यावर. विश्वासच करीत नाही तो माझ्यावर. आणि त्याच्यात कसं आहे, मी बाईकडे जायचं ब्लाऊज टाकायला तुमच्याकडे येते. कारण मला माहिती आहे तुम्ही ना माझे पहिलेचे ब्लाऊज लय भारी भारी शिवून दिलेले आहे. मला लय आवडतं तुमचं शिवणं हो, ते ब्लाऊज फिटिंग वगैरे मस्त करून. पण आता काय माहिती तुम्हाला काय झालं, नीट घालूनच देत नाही तुम्ही मला ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित मापाचे. म्हणजे ब्लाऊज मी घालून देऊ म्हणजे मी माप घेतो, ब्लाऊज घालून द्यायचे काम मी करत. माझ्या बायको सुद्धा घालीत नाही, मी फेकून देतो. मी डायरेक्ट काढून एवढं कशाला काढतो पण फेकून देतो. मी घालीत नाही. म्हणजे ब्लाऊज माझ्या बायकोचं. हा बायकोचं आता तुम्ही ब्लाऊज काढा घाला ते तुमचा प्रश्न राहिला. मी थोडी म्हणलं तुम्हाला मला ब्लाऊज घालून द्या म्हणून. तुम्ही फक्त मला ना चांगल्या मापाचे ब्लाऊज शिवून देत जा. मी माझं घालत जाईन आणि काढत बी जाईन. बरं काय तू टेन्शन घेऊ नका बाई. हा तुला लगेच घेतो मी. मग काय बोलले. अगं तुला लगेच घेतो मी मापासाठी. हा ठीक आहे मग चालतंय. जरा आता हे ना हे बागलातल्या गोष्टी आहे ना मी नंतर पाहतो. हो ठीक आहे. हे बघा ह्याच्यात माझे ब्लाऊज आहेत ते पहिल्याचे दोन्ही बी. एक लय ढिलं व्हायले. मला पाहू दे. हे तर काय करायचंय, हे लय फिट व्हायले बघा. फिट होतंय का. हा जरा ढिल्लं करून द्यायला. ते थोडस समोरच नसतं का ते समोरची साईड. अगं तुला मी सांगेल हे रेडीमेड ब्लाऊज नको घाली जाऊ. अहो पण मग तुम्ही काय करता माहितीये का, माझे रेडीमेड ब्लाऊजचं मी माप दिलं ना तुम्हाला, मला बरोबर येतात ते. तुम्ही शिवून दिलेले ब्लाऊज त्याच्या मापावर व्यवस्थित नाही.
बाई हे बघ, हे काय हे ब्लाऊज आहे काय? मग काय ते काही खरं नाही. ब्लाऊज कसं पाहिजे कसं पाहिजे? तुला मी दाखवते बघ. हा. हाता ब्लाऊज कसं पाहिजे हा. हे बघ. हे जे ब्लाऊज आहे ना तुझं, हे तुझं ब्लाऊज असं आहे बरोबर. हा. आणि आपला ब्लाऊज बघ कसं आहे. कसं आहे? हे बघ, आपलं जे ब्लाऊज आहे ना, हे बघ, तुझं ब्लाऊज आहे असं, माझं ब्लाऊज आहे असं. असं वाटलं पाहिजे, तू बाई म्हणून वाटली पाहिजे ना. तू सरसापाट दिसले लोक कोण कोण विचारणार आहे? मी थोडी सरसपाटे, मग माझे बी चांगलेच आहेत ब्लाऊज. आता मागचे तुम्हीच ब्लाऊज शिवून दिले ना मला, आणि मलाच नाव ठेवताय का तुम्ही अजून? अगं बाई तुला जर क्वालिटी काम पाहिजे ना, तुला सगळ्या लोकांनी, सगळ्या पोरांनी, सगळ्या माणसांनी तो लाईन मारली पाहिजे की नाही? अहो काय बोलताय तुम्ही असे? आणि मी कधी म्हणले असं माझ्यावर सगळ्यांनी लाईन मारली पाहिजे म्हणून? काही बोलू नका असं. अरे तू दिसतीच एवढी कडक. तू म्हणजे डायरेक्ट तुला सांगता बाय काय हिरोईन दिसते. ऐश्वर्या आली होती ना त्याच्यापेक्षा भारी. हो का? हा. तसं तर आहे, मी दिसते छान. पण मग मला माझ्यावर कोणी लाईन मारावं असं मी वाटत नाही बाबा. मला काही गरज नाही, नको ते जाऊ द्या. भानगडी सोडा. ते माझा नवरा आला ना तर परत माप नाही घेऊ देणार अंगावर. तुम्ही पटकन माप घेऊन टाका आणि ब्लाऊज मला दुसरं तुमच्या पद्धतीने नवीन शिवून द्या 2. मी पैसे देते. तुझ्या नवऱ्याला का बरं घाबरते की तू? अहो काय ना, माझा नवरा का मग इथं तुमच्याकडे ब्लाऊज टाकले यूज देणार नाही. मग तुम्ही कसं देणार मला? मी नाही आली तर ब्लाऊज शिवून. असं म्हणलं हा काय हो तुम्ही पण. मग ते पहिलेचे 2 कधी देणार आहे ब्लाऊज मला? आता तू एक काम कर, काय? पहिले तू ना तो आला ते मला काय माप. हा उलटे कसं? अरे पहिले इथून सुरुवात करावं लागते. हा तिकडं व्हायची ये तिकडं कर. जरा लवकर करा, कारण कसं आहे ना उगाच काय करू? अहो ते काय ते माप घ्यायचं ब्लाऊजचं, काय बोलताय हो तुम्ही? लवकर घ्या म्हणा. करा काय? अच्छा, आमच्यात तसंच बोलतात. थांब जरा. झालं का? थांब ग. अहो माझ्या नवऱ्यानं जर असं बघितलं ना तर तुम्हाला माहिती आहे किती नालायक माणूस आहे तू तो. काम करू राहिली का कार्यक्रम करू राहिली? तो नवऱ्याला घाबरू राहिली एवढी? शांत बस, मला विसरून जाईल मी. गडबड नको करू. थांब. हा का? नाही म्हणजे मी काय म्हणत होते, माझा नवरा ना लय असं हे करतो. सोडून दे मला सांग कर काय काम. म्हणजे कसलं काम? मला नाही येत ते बाई तसलं. तुला मी शिकवतो ना शिवायचं. करायचं. काय? जम्पर शिवायचं. मला शिकवता का? हा मग. झालं का? बरं तुला कसं पाहिजे? मला ना असं मोठं गळ्याचं पाहिजे, पाठीमागून असं सगळं. आता हे पुढून टाक पुढून. पाहू दे. घ्या. हे ढिल्लं सोडायचं का? हा थोडं. अजून आवळू का? नका अजून आवळू का? अहो नको, लय फिट व्हायला. अजून? नको बस. अजून नको थोडं दिलं करा. बरं. हा बाई, एवढं फिट्ट जर ब्लाऊज तुम्ही शिवले तर मला श्वास घेता येणार नाही. अगं बाई, ब्लाऊज घालण्याच्या आधी तिथं माझा दम धरला. तो नवरा आहे का एखादा राक्षस आहे? म्हणजे माप किती वाढलं का? मग अहो तसं नका म्हणून, माझा नवरा लय चांगला आहे. झालं का आता? दम काढ ना. का झाल्याबरोबर नाचायला लागली ती थैया 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 थैया. अहो दम काढ ना. अरे शान आहे तू. मग शांत काय बसा. करीत का तू? काय नवऱ्या संग काम धाम. नवऱ्यासंग कामधाम तर करावंच लागते की हो. कुणासोबत करणार आहे मग आणखी? तू एकाच ठिकाणी माप वाढलं तो आलं. कुठं म्हणजे? ब्लाऊज असं एवढं नका लक्ष देऊ तुम्ही. उगा माप घ्या, ब्लाऊज शिवून द्या. झालं बाई ना? माणसाचं काय उगा आता तुम्ही. माप झालं ना? झालं का? मग कधी देता ब्लाऊज मला शिवून? तुला जर लगेच लागत असेल ना हा तर मग तू इथं झोपून राह. तर मी इथं ब्लाऊजचं काम करतो. अहो नाही म्हणजे लगेच नाही लागत मला. मी झोपत नाही असं. इथं झोपले मी आणि माझं तेवढ्यात नवरा जर आला ना तर झालं, मग दोघंही गेलो आपण. बरं मी काय म्हणते, ते जाऊ द्या. हे तुमचं इथं सगळं मोकळंच दिसतंय. तुमची मशीन कुठे आहे? माझी मशीन ना बिघडली ती. हा? रिपेरिंगला दे. आणि मग तुम्ही माझं ब्लाऊज कसं शिवून देणार? तुला काय करायचं? तुला 12 पंचायती करायची बरं का? अहो मग तुम्ही असं हातावर बितावर काही करायला लागले का? सगळं कुठानच करून ठेवता ब्लाऊजचा. हातावर म्हणू नको. मग त्या हाताचा लय मोठा परोकाळ आहे, तुला माहित नाही हा का? त्याच्यावर जगू राहिलो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत सगळं हातानेच केलं का? मी हातावरच जगू राहिलो आतापर्यंत. या बाय. तरीच म्हणलं एवढं बिघड सुधार का बरं व्हायला लागलाय. मला माहितच नव्हतं असं काय आहे म्हणून तुमचं. अगं माय बाय, स्वयंपाक हातानेच करायचा. हा ते तर आम्ही बी करतो. एक तर तुला सांगतो, सगळा परपंच माझा हातावरच आहे. अच्छा.
हाताचे खड्डे पडले ग हातावर. आता ते कसं तुम्ही माणूस म्हणल्यावर हात तुमचे कामाचे थोडे राहतात, आम्हाला किती कामं करावं लागते हा, त्याचा कोणी विचार करताय का? तुम्ही थोडेशा हातानं कामं करताना लगेच सांगायला लागले मला. काय झालं आता? काय हरवलं काय तुमचे? हा ना, मावली हरवली ना. काय सुई. अच्छा, सुई हरवली का? बरं मी काय म्हणते, का नवरा किती करीतो का काय काम? हा ते का दिवसभर जातात कामाला, हम्म. कधी कधी संध्याकाळी बी जातात. हा का? मग संध्याकाळी कोण राहतो घरात? माझ्याजवळ कशाला कोण राहते, मी एकटीच असते घरामध्ये. मी येता नाही कशाला? ब्लाऊज शिवायला जोडी. संध्याकाळी कशाला? संध्याकाळी ब्लाऊज शिवत असतात का संध्याकाळी? अगं तुला शिकवतो ना फुकट मध्ये मी. संध्याकाळी नको, मला जर तुम्हाला शिकवायचं असेल ना तर मग तुम्ही काय करा, मला दिवसा शिकवत जाऊ, मी दिवसा येत जाईल मग इकडं. पास करते का? म्हणजे कसं माझ्या नवऱ्याला मी सांगते मी ब्लाऊज शिवायचा क्लास लावलाय, मग मी इकडे येत जाईन क्लासला. क्लास लावायच्या पहिले एक परीक्षा द्यावं लागेल माहिती आहे का तुला? कोणती? हौस कुठून देतोय? कुठे रे? जवळ, मग तिथंच जवळ म्हणलं किती आवाज येईल. सायलेंट तिथंच थोडासा दाबायचं ना बटन. सायलेंट करा. मॅडम बरोबर चालू आहे ना? हो. मला येते का? कोणला? मला अगं वहिनी म्हणा तो नवरा पौराल तुला पटकन तुझा. ऍक्शन. अगं दिवसा का आली ती मग रात्रीचं चेत जायला. अहो नाही नाही, रात्री मला ना झोपच येत नाही रात्रीची. कोणतरी आलंय वाटतं, बघू का? कोण आहे? माझं नवरा तर नसेल ना? उघड आहे का? हो. वहिनी तू ना काय ग पिंदरडे, तुला सांगितलं ना मी ड्रेस शिवायचं बंद केलं म्हणून. मी तुझ्याकडे शिवायला नाही आले, कळलं का? सगळ्यात महत्वाचं मी वहिनीला सांगायला आले का त्यांचा नवऱ्याला त्यांची पाहू राहिला वाढ. बाई म्हणजे इकडे बघायला तर आले नाहीत ना ते मला? आता गाव कोण आपलं त्यांनी? अरे देवा. आता काय पाहू राहिली तू? इड इड काय करत होती? अगं ब्लाऊज घेऊन आलते मी इथं. अगं वहिनी ना आता तो नवरा लेट येशील तू आली. हा आता तू लवकर जाय. बरं मी जाते, मला ब्लाऊज मला लवकर शिवून द्या बरं का. एक काम कर, काय? घाबरू नको, आपल्या इथं लप. कसं हा? बघू मी इथं? अहो तुझ्या इथं लपायचं त्यांचा काय संबंध? तुला मी सगळं घालितो, हा खाऊ पिऊ. आणि म्हणजे मी इथं तुमच्या इथे लपले म्हणून तुम्ही खाऊ पिऊ घालणार मला, असं कसं? तुला कोण करेन? काय? तू पाहुणी ना मा इथं, एक तुझा मिनिट. पाहुणचार कोण करेन? हा तुम्हीच कराल, पण अहो तिचा नवरा नाही का तिला करायला? काय? घरी तिचं खाणं पिणं जेवण खाऊन करायला. का बरं? तेव्हा वाचून काय अडलं? खरे बरोबर आहे ना हा? ते. कोणता असं एक एकच चकू राहिला का काय तू? बरं अहो मी मी काय माणूस म्हणते, की म्हणून बोलतोय, बाकी काय मला बरं आहे, काय- बरं आहे. तू- तू अगं झालं पण का? मला एक सांग, तू माझा नवरा बाहेर तर नाहीये ना? इथं नाही आहे तो, गेला त्या बाब्याच्या घराकडं. हा अरे देवा, आता तर माझं काहीच खरं नाही आता. तो नवरा आता बाबाच्या तुला- घरी जर मी नाही दिसले ना तर मग तो इथे येणार हे नाही, काय येणार. कर, या बुळीतून पळा आणि तिकडून जायचं बाब्याच्या वावरात. मना भुईमुंग तोडी जाते मला. अगं ते बाब्याचं लय अवघड झालं. काय पॅरालिस. हो जा, मला काय करायचंय मग त्याच्याहून? त्याच्या बायको सोबत पॅरालिस कुठं कुठं झाला? कुठं झालाय? कुठं झाला? कुठं झालं? कमराच्या खाली. ये माय. मला अगं काय वहिनी करायचं? तो ठेशीन तू आली. बरं ठीक आहे, मी येते, माझे ब्लाऊज द्या बरं का तुम्ही लवकर शिवून. मी 2 दिवसांना ना कसं बसं येईन, मी चोरून लपून बरं का. आता माझा नवरा मला काय करेल मला माहित नाही, मी येते रे बाबा. तो नवऱ्याला शिवायला लावायचे मग ब्लाऊज. माझा नवरा कुठे टेलरचं काम करतो काय? हे टेलरचं काम करतात म्हणून इथं ते आली मी शिवल्यावर ब्लाऊज काय? टाकायला. बरं ये. हो येते त्याला मी. फक्त पाडता येते. तो नवऱ्याची असलं तर फोन करून सांग मला. बरं बरं. त्याला फक्त पाडायची काम आहे. खरे लय चटक मटक चाललो होतो. आलं काय चालू? हा मग तू येते का? कायला? तुला काय रोग झाला ग? तू येत का बरं नाही कशाला? शिवायला? मी घालतच नाही तर मी घाला शिव. झाली जाण बघ. मला सवय नाही घालायची. माझं कसं चालत? हा तो घातलं नाही तर माझं कसं चालत? मला काय घेणं तर माझं- चालू दे नाही तर बंद पडू दे. त्याला माझं- झटके येऊ दे 3-4 वेळेस. हो लो पैसे राहील ना काय पोट. हा. जाऊ दे तू ना, आता बाय आला का तू चकू राहिला आणि जाऊ दे तू मला असं हे करतो ना, आशावर लावितो ना, रताळ दावितो फेक तिकडं. आता येणारच नाही मी तुझ्या दुकानावर कधी. तो वाजून आडलंच नाही. माझ्याकडं लय बाय, माझ्याकडं लय बाय. काय ना ब्लाऊज शिवायला. उलट तिकडं तो दुकानात थोबड मी पाहणार नाही, तो मी पाहणार नाही. तुला तर दाडा बी राखेल होत. जाय. भारी पीस होता, म्हणलं येईल हातावर, आलाच नाही. आता एवढं शिवितो आणि लयच गरम झालो ना, आता काहीतरी सोय करावं लागेल ना. त्याचा अवघड झालं.